वलपाडीचे माजी उपसरपंच संजयजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन होतंय. तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी आम्हाला आर्थिक सहकार्य मिळत असतो आणि त्यांचे आपण करूया वेलकम. आणि भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेदादा म्हात्रे साहेबांचे लाडके मेहुणे सुद्धा आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 षटकाचा सामना ऑफिशियल पंचांच्या माहितीसाठी आणि दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. नाणेपैकी मानकुली संघाने जिंकली. प्रथमतः फोल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि या सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम जय झोटिंग धरून संघाची अगदी टाळ्यांच्या गजरानं वार्ताल करत असताना एका बाजूला बलवंत दलवी आणि त्याच्या सोबतीला मनोज गोडे, म्हणजे सोबतीला सुनील पवार सर जोडले जात आहेत. वेलकम सुनील पवार सर. यस, जर पाहिलं आपण योगेश पाटील आता मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेची खरी लढाई जर पाहिली आपण 5 पांडवामध्ये पाहतोय. आपण ज्या प्रकारे उल्लेख केला होता की 5 संघामध्ये 5 पांडव, कुठला पांडव सुपरहिट हिरो बनेल. आणि या पाहू शकाल RR शिक्षण महर्षी गावदी स्फोट लाखील व प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक, भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि हा स्पेशल सन्मान चिन्ह पाहू शकाल. राजेंद्र रघुनाथ पाटील सरांच्या माध्यमातून A1 सूत्रसंचालक, शिवसेना संपर्क सचिव, जिल्हा परिषद कांबेगट. आणि त्याच्यानंतर पाहू शकाल तुम्ही LED TV तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आपण देणार आहोत. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफीज, परफेक्टली या नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतो. परंतु या सामन्यामध्ये आता मात्र नियोजन कसं होणार याकडे आता मात्र या दोन्ही संघाचे सपोर्टर आता मात्र एक्झॅक्टली या सामन्याकडे आता मात्र टकमक नजरेने मात्र पाहत आहेत. यस, योगेश जर पाहिला आपण एक कडक सामना पाहायला मिळाला, कुठली शंका नाही आहे. जर इथून जर पाहिलं आपण नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण 89-11 चौथाईवर टीम मानकुलीच्या बाजूने गेले आणि त्याने सांगितले की आम्ही प्रथम इथं मात्र क्षेत्ररक्षण करणार. आणि कालच्या दिवसात जर खेळ पाहिला आपण परत एकदा भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीणचं सिद्ध झालं आहे की भिवंडीमध्ये जो येतोय तो खाली हातानं जातोय. कालसुद्धा गोडसे टीमने ग्रामीण धमाकामध्ये काय कमाल प्रदर्शन केलं. आज पण पाहतोय की टोटली 5 पांडव यात आपल्या ग्रामीण भिवंडीचे संघ पाहतोय आपण. नाही, क्वालिटी क्रिकेट खेळला. या क्रिकेटमध्ये कुठल्या संघाला आपण कमी लेखू शकत नाही, परंतु या 5ही संघानं खेळ चांगला केला पवार आणि त्याच्यामुळे मात्र या स्पर्धेमध्ये अजूनही त्यांचा जो आव्हान आहे तो जिवंत आहे. आणि तर मात्र आता छोटे मोठे युद्ध संपले पवार, आता मात्र महायुद्धाला सुरुवात झालेली आहे असंच म्हणावं लागेल. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. आता मात्र छोट्या मोठ्या गोष्टी संपल्या, तिथून मात्र तुम्हाला एकही चुकी करता येणार नाहीये. सामन्यामध्ये एक चूक तुम्हाला बाहेर फेकून देते, तर अप्रतिम सामने पाहायला निश्चित मिळेल. स्ट्रायकिंगला बलवंतला आपण पाहतोय, लेफ्टी बॅटर आहे आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्रायकिंगला मनोज गुडूला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस स्वीप केलाय, परंतु चेंडू चालला अगदी जमिनीला रिंगाळत मिड विकेटला. शतरंज आहेत अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन करतायत. पहिल्या चेंडूवरती आपल्या डाबाला त्यांनी सुरुवात केली. श्री गणेश होता असताना टीम जय झोटिंग धरून संघाची मॅच चांगली होणार आहे पवार. यस, सुरुवात अतिशय अप्रतिम पाहिलेली. एक लोअर फुल टॉस होता पण त्याला वाटलं की सावध सुरुवात करणं योग्य ठरेल. पहिलाच बॉल जर पहिला पण एक संधी होती पण त्याला एक क्लास पद्धतीने फक्त मनगटी फटका टर्न केलं मिड विकेटकडे आणि एक चांगली सुरुवात बलवंत करतोय. हो, आजच्या रजनीमध्ये पाहिल्या तर बलवंतची थोडीशी एंट्री लेट झाली होती, परंतु आता इथे या सामन्यामध्ये प्रॉपरली त्याला मात्र सलामीला पाठवलाय. अनेक वर्षापासून पाहतो की या सलामीची धुरा तो नेहमीच आपल्या संघाची आपल्या गावाची सांभाळत असतो. आणि या सोबतीला मनोज गोडे आहे. ओ फुलर लेंथ होता अगदी ऑनसेला पुन्हा ड्राईव्ह केलाय. वाडिश मिडॉनला जाऊन चेंडूला मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल रन्स, म्हणजे दोघांनी आता मात्र पाहिलं तर आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे सिंगल धावेने. यस, योगेश पाटील जर पाहिला आपण यावेळेस पाहतो गोलंदाज खूप महान आहे. पाहतोय आपण विनीत माळीसारखा एक A1 क्वालिटीचा हा बॉलर पाहतो की यांच्या विरुद्ध आक्रमण करणं म्हणजे थोडासा धोकादायक ठरतोय. परफेक्ट फटका खेळणं गरजेचं असतोय. यस, हा बॅटल चांगला आहे. एका बाजूला विनीत माली तर दुसऱ्या बाजूला बलवंत दलवी. आणि या बॅटलमध्ये पाहूया कोणता खेळाडू सरस ठरणार. हो, पुन्हा मात्र इथे फुलर लेंथ बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ऋतिक माली मिडॉनवरती पाहायला मिळतोय. चांगला शत्रक्षण साकारतोय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. बस योगी जर पाहिला आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये क्लास प्रदर्शन कोणी केलं असेल तर तो विनीत पाहतोय आपण. पुढचा बॉल, हो चांगला बॉल परत एकदा, काय कमाल बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. जबरदस्त पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी अजूनही मात्र दोन्ही बॅटरला तोंड वर करू दिले नाहीये. इथे मात्र परफेक्टली यॉर्कर जागेवरून हलण्याची सुद्धा मात्र या ठिकाणी संधी बलवंतला मात्र निर्माण करून दिलेली नाहीये. आणि त्याच्यानंतर हलकीशी अपील लाऊड अपील पाहायला मिळाली. क्वाड बँडसाठी परंतु पंचांनी ती आपली फेटाळली, परंतु जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल.
पुन्हा पुन्हा एक चांगला बॉल, पुन्हा बीट केला बलवंत नलवीला. सलगता तिसरा निर्धाव चेंडू या महत्वपूर्ण लढतीमध्ये विनीत मालीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो निश्चित, जर पाहिलं आपण रिप्लेमध्ये पाहतो की हा बॅटर बचावलाय कसं, ज्या प्रकारे बॉल हाताळला होता, कमालीचा बॉल होता, परफेक्ट ब्लॉक होलमध्ये बॉल होता, पण आपण बोटं फिरवली होती बॉलवरती. ओ माय गॉड, थोडासा अँगल बनून चेंडू थोडासा बाहेर निघाला, त्यामुळे सुद्धा म्हणावं लागेल वाचलाय बॅटर. कमाल कमाल करता, नाही तर मात्र बॉलर विनीत माली इज द ग्रेट बॉलिंग अटॅक. धावसंख्या स्थिर आहेत, 2 धाव फलक्यावरती. आता मात्र समोर केलेला अगदी स्टा कव्हरला क्षेत्रशी पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवरती फक्त 1 रन्स करते गेले. आणि पॉवर प्लेचा जर आपण विचार केला तर नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघाचा दबदबा पाहायला मिळतोय. फक्त 3 धावा विनीत मालीने खर्च केल्या. वाट सुरुवात. यस, समीर ठाकरे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. कमालीचा षटक, नो डाऊट. कुठल्या प्रकारे उत्तरण त्या षटकामध्ये काय कमालीचं प्रदर्शन पाहिलं आपण. वा भाई वाह वाह वाह, सुपर बॉलिंग अटॅक कशाला म्हणतात हे दाखवलंय. आणि मी महान का आहे हे पण त्यांनी सिद्ध केले. परत एकदा मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू. आणि पावसाळ्या या ठिकाणी पाहुण्याचं शुभागमन झालेलं आहे. आदरणीय सुधाकरजी नांदुरकर म्हणजे टेंबुली गावची समाजसेवक आहेत. आणि यानंतर तुम्हाला टेंबुलीचा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. वेलकम पाहुण्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. या पंचकृषीमधील आपण जर पाहिलं तर भरपूर संख्येने मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मग टेंबुली गाव असेल, कांबा गाव असेल, जून नांदुरकी, लाकिवली, धामणे, पालिवली या सर्व विभागातील भरपूर संख्येने मान्यवर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. कारण या विभागातील वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातोय. खूप छान उल्लेख केला आपण. या विभागातला वर्ल्ड कप जर म्हटलं तर वागवट ठरणार नाहीये. सौरभ आलाय, आता मात्र कमाल बॉलिंग अटॅक केलं होतं. आणि आता मात्र ती धार काय असेल काय. योगी जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये कमालने धमाल केली, त्याचा मात्र आता अचूक फायदा घेण्यासाठी परत एक चांगला वेगवान गोलंदाज आलाय चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमचा. सौरभकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. क्वालिटीबाज गोलंदाज कशाला म्हणतात हे त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये सिद्ध केलंय. हो, केलंय. आणि आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहता ते पहिल्याच मॅचमध्ये सौरभने 4 विकेट प्राप्त केल्या होत्या. 2 रन्स खर्च करून विकेट टेकर तो राहिलाय. परंतु आता समोर आहे बलवंत. आणि आता मात्र बलवंतला या ठिकाणी हवाई मार्गाने प्रयत्न करावा लागेल. हो, प्रयत्न करतोय. परंतु येथे इनसाइड एज 5च्या आतली करा. हो, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. परंतु इष्टांवरती निशाणा साधू शकला नाही. एकदा पुन्हा मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. सिंगलला सध्या प्राधान्य इथे दिला जातोय. आणि सिंगलच्या मदतीनं 4 धावा फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. समीर, आपण राजेंद्र पाटील सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे त्वरितच. समीर ठाकरे 4 धावा फलकावरती. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. अतिशय प्रतिम बॉलिंग अटॅक. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की या पहिले जो सामना देवरुंग संघ खेळला होता तीच परिस्थिती पाहतोय. आणि यावेळेस मात्र मानकुली टीमच्या विरुद्ध पण तीच परिस्थिती कायम आहे. हो, त्याला यानंतर जो पुढचा सामना आहे प्रिन्स मूव्हीज मितांश 11 जॉर्मन टेंबुली विपक्ष मीत स्पोर्ट कवाड. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, ज्याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि जर जो संघ नाणेफेकीसाठी वेळेवरती उपस्थित राहणार नाही आहे त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जाणार आहे. हो, अजून एक चांगला चेंडू. वा, पूर्णपणे ब्लॉक केलाय मनोजला. कुठल्या प्रमाणात चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अधिक वेगाने चेंडू हाताळला. एक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. वा, 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला. आणि यष्टांच्या पाठीमागे जबरदस्त कार्य होत असताना काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहतोय. परत एकदा सौरभ राईटमध्ये विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र अजून एक चांगला बॉल त्याच लेंथवरचा मारा होता. आता मात्र योगी पाटील जर पाहिला पण संघर्ष करताना देवरुंग टीमचे बॅटर ज्या प्रकारे उल्लेख केला होता की सर्वात मोठी ताकद तर मानकुली टीमची कुठली असते त्या बॉलिंग अटॅक. लय भारी बॉलिंग अटॅक पाहतोय. हो, निश्चितपणे. कारण आतापर्यंत पाहिलं तर एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे. जे जोटिंग देवरुंग संघाच्या इनिंगमध्ये आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ आपण पाहिला. आणि त्यामध्ये फक्त 4 धाबा म्हणजे 4 सिंगल रन्स पाहिल्या. त्यामध्ये 5 डॉट बॉल म्हणजे पर्सेंटेज डॉट चेंडूचं मात्र जास्त पाहायला मिळतोय. याकडे लक्ष त्यांना द्यावं लागेल. आता मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फटक्याचा चांगला खेळला, परंतु डीप एस्टा कव्हरला फिल्डर पाहायला मिळतात. दुहेरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 रन्स इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. येणाऱ्या बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं चला आता मात्र पंच अजिम अब्दुल सरांनी शॉर्ट रन चेक करण्यासाठी आता टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण पाहिलं तर अजूनही आकाश पालीचं येणं बाकी आहे, विजय किडेचं येणं बाकी आहे, बाहुबली हनुमान किनेचं येणं बाकी आहे. ऋतिक गुडेला कोण विसरेल, तोही मात्र एक चांगला विस्फोटक बॅटर आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर देवरुंग संघाकडे फार लॉंग आहे, परंतु इथून या जोडीला आता मात्र चांगला खेळ मात्र साकारावं लागेल. पहिली रन्स तर परफेक्टली इकडे कंप्लीट आहे.
एक्झॅक्टली 2 रन्स तर मात्र कम्प्लीट केले आहेत, परंतु इकडे मात्र अजूनही विक्रम सर चेक करतायत. सर 2 रन्स कम्प्लीट आहेत. चला आपण खेळ सुरू करूया. हो, पुढचा बॉल हवेत केलाय, परंतु खेळाडूच्या अगदी एक्झॅक्टली पुढे जाऊन मात्र लँडिंग झालं. पुन्हा दोरीचा प्रयत्न केला जातोय. 2 रन्स कम्प्लीट आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी पुढे जात असताना बिन गडीबाद 8. असं पाहतोय की आपण ज्या प्रकारे अपेक्षा होत्या की एक मोठी फाईट पाहायला मिळेल, पण पहिल्या 2 षटकाचा खेळ सुरू आहे आणि पूर्णपणे चौथा हिरवा स्पोर्ट मानकुळ टीमचं वर्चस्व कायम. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट, चांगला बॉल प्रश्न विचारलाय आणि पाहतोय की मला वाटतं कुठेतरी बॅटला हलकासा हा बॉल स्पर्श झालाय. 1 रन मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, निशाणा लागलाय अचूक आणि हा नेने मात्र तिसऱ्या पंचाकडे सोपवलंय. पाहतोय आपण यस तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवले. पाहतोय आपण दरम्यान या ठिकाणी पाहू शकेल पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय गजेंद्रजी गुलबी साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन होतोय. आपल्या या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. आणि मागच्या वर्षी गजेंद्र गुलवी साहेबांनी एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन केलं होतं डे नाईटच्या स्वरूपात RK क्रीडांगण भादवड या ठिकाणी. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. बलवंत दलवी पहिल्या धक्का लागत असताना टीम जय झोटिंग देवरुंग संघाला आणि नवीन फलंदाज विजय केने आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. सध्या पाहू शकेल व्यासपीठावरील दृश्य अनेक संख्येने मान्यवर मंडळी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस इथून मात्र पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण, हे पाहू शकता सर्व मान्यवर. आज खऱ्या अर्थानं जर पाहिला आपण एक भिवंडी चांगले गुरुवारी आमचे जे गुरुवारी आहेत एक आदर्श शिक्षक आणि ठाणे जिल्ह्याचे एक मोठे पत्रकार राजेंद्र पाटील सरावर किती मोठं प्रेम आहे हे सातत्यानं आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. आणि संपूर्ण विद्यार्थ्याला घडवणारे आमचे सर्व गुरुवर्य शिक्षकाचं इथं मात्र आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे व्यासपीठावर. दरम्यान नवीन बॅटर खेळपट्टीवर आले. योगेश जर पाहिला आपण एक मोठा धक्का बसलाय, धावतीच्या स्वरूपात बलवंत बाद झालाय. हो, आणि मात्र नवीन फलंदाज विजय केने आला, त्याची विकेट धोक्यात आहे, कपावी लागेल. फटका हवेत केला उंच आणि तिकडे झेल ड्रॉप. विजयला पहिल्या चेंडूवरती जीवनदान आणि या 2 रन्स मात्र या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. हृदयाची धडधड, हृदयाचे ठोके मात्र इथे वाढले होते आय थिंक जय जोटिंग देवरुंगकरांचे. परंतु जसा चेंडू धडीला दान झाला सर्वांनी मात्र नीट सुटकेचा श्वास सोडला आणि येता या 2 धावेने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये जात असताना 11 या आकड्यावरती. अजून एक मोठं नाव मानकुळी टीम कडून पाहतोय आपण. बॉलिंग अटॅकला वैभव माळी 3 त्रिमूर्ती सध्या तरी पाहतोय बॉलिंग अटॅक मध्ये. अतिशय जबरदस्त, वाह वाह, सुपर बॉलिंग अटॅकचं प्रदर्शन पाहतोय आपण. पुढचा बॉल वैभव माली, ओहो टर्न केलाय, कटर होता आणि त्याच्यावरती मात्र इथे बीट केलाय फलंदाज विजय केनेला. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे आणि पाहू शकला ठिकाणी तिन्ही षटकासाठी नवीन गोलंदाजाचा मात्र इथे वापर केलाय मानकुळी संघानं. आता रिव्हर्सचा फटका बाहेर केलाय, तिकडे मात्र बीट केला आणि यस्थांच्या मधोमध आय थिंक या ठिकाणी पकडलाय. यस फिंगर अप आणि विजय केने लेग बिफोरच्या रूपाने या ठिकाणी बाद होणारा दुसरा फलंदाज या ठिकाणी पाहू शकाल जय जोटिंग देवरुंग संघाचा.
सुपर ग्रेट निर्णय म्हणता येईल. खूपच छान पंचाची भूमिका पाहिली आपण आणि सरळ इथं मात्र मधल्या एसटीवर जाणार हा बॉल होता आणि अपील उचलून ठेवली आणि पंचाचं आकाशाकडे योगेश या पाटील जर पाहिला आपण नो डाऊट पूर्णपणे वर्चस्व इथं मात्र ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पाहतोय आपण अतिशय अप्रतिम. इथून मात्र असं म्हणावं लागेल की आता मात्र पटावर हजेरी लावण्याचं काम करताना देवरुंग टीमचे बॅटर नाही, आता मात्र इथून मित्र म्हणतो की जय जोटिंग देवरुंग संघाला 45-50 पर्यंत मात्र पाहावं लागेल, कारण अजूनही तुमच्याकडे पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ येणं आय थिंक 4 षटकाचा सामना आहे. 9 चेंडू तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत आणि आता नवीन फलंदाज ओमकार घोडे आलाय, ज्या ओमकारनं पहिल्या सामन्यामध्ये 35 धावांची तुफानी केली साकारली होती, परंतु त्याच्या क्रमांकामध्ये आता चेंजेस पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती आला आणि आता इथून मात्र या दोघांना झटपट क्रिकेट मात्र खेळावं लागेल. मनोजचा खेळ पाहिला तर 6 चेंडूच्या विचार जर केला तर फक्त 6 रन्स त्याच्या बॅटमधून पाहिल्या. 100च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत, परंतु स्ट्राईक रेट त्यालाही मात्र इथे वाढवावं लागेल. पुढचा बॉल वैभव माली लेफ्ट राऊंड विकेटने मात्र मारा करतोय, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु वाडिश मिड विकेटला काऊ कॉर्नरच्या दरम्यान चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत एकच रन्स इथे मात्र जोडण्याची संधी निर्माण झाली. आणि आता मात्र पाहिलं तरी सीमा रेषा आहे की लक्ष्मण रेषा टीम जय जोटिंग देवरुंग संघासाठी, कारण आतापर्यंत एकही बॅटरनं ती सीमारेषा ओलांडलेली नाहीये. तिथून मारा तिक्कट मारा या ठिकाणी पाहायला मिळतो. नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघाच्या वतीनं. हो, इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे बाईन लेगला बीट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. हो, आणि इकडे मात्र ऋतिक मालीकडून मिस्टेक घडली गेली. 2 रन्स कंप्लीट आणि बॅकअपला आता मात्र जोपर्यंत फिल्डर पोहोचतायत तोपर्यंत तिहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 3 धाबा या ठिकाणी कंप्लीट होत असताना अशा धावा तुम्हाला इथून शोधावं लागतील पवार. यस निश्चित पहिल्या वेळेस कुठेतरी चूक झाली पाहतोय आपण, मोठी चूक झाली इथं आणि त्याच बदल्यात पाहतोय की आपण तब्बल 3 धावा या बॉलवरती कंप्लीट आणि टीमची धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र पाहतोय 15. सध्या आपण पाहू शकाल यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे व्यासपट्ट्यावरती. विभाग प्रमुख भिवंडी, शहर अध्यक्ष शिवसेना वाहतूक सेना गजेंद्र भाऊ गुलवी. कमालीचा फटका पाहतोय आपण स्कोरलेगच्या वरतून भिरकावलंय. सुरेख आलाय हा षटकार. आता मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय बॅटर आल्या पावली. जबरदस्त प्रहार. चेक याच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे जय जोटिंग देवरुंग संघाला. आणि पाहू शकला या ठिकाणी शिव वाहतूक सेना शहर अध्यक्ष तथा विभाग प्रमुख भिवंडी गजेंद्र भाऊ गुलवी साहेबांचे इथे मात्र शुभागमन झालेले. त्यांच्या समेत पाहू शकला या ठिकाणी सन्मानित तन्मयजी मल्लावकर आणि त्यांच्या समेत पाहू शकला सन्माननीय कुशालजी गुलवी साहेब आणि शैलेशजी गोराडकर टेंबुलीचे समाजसेवक आहेत. या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. इथे षटकार आलाय आणि षटकाच्या साईड संघाची धावसंख्या पाहू शकाल 21 धावा फलक्यावरती. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपूर्ण. वैभवचा पण स्पेल पाहिला तर 12 धावा त्यांनी खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहिली आणि तर मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित थले आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. यस ओमकार आल्या पावली मात्र काय सुरेख षटकार ठोकलाय त्यांनी आणि एक जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. ओमकारवर एक मोठी जबाबदारी असेल आता मात्र योगेश पाटील जर पाहिलं इथून मात्र अंतिम षटकामध्ये 15 धावा धावफलकावर लावणं गरजेचं राहील. निश्चितपणे एकदा मात्र खेचून मारला, फटका उभेत केलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये वाडिश मिड विकेटला. आता मात्र तिकडे झेल तर पकडलाय, परंतु झेल पकडत असताना मात्र तिकडे जो पाय आहे तो मात्र एक्झॅक्टली बाउंड्री लाईनला टच आहे की नाही की आय थिंक ओव्हर स्टेपसाठी सर. यस चला आता मात्र टीव्ही पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि पाहू शकला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण एअर कूलर देणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून टेंबुली गावचे समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक पंकज भाऊ भोईर यांच्या माध्यमातून त्याचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल टीव्ही पंचाचा निर्णय आलाय, ओव्हर स्टेप झाला, नो बॉल म्हणजे नो प्लस एकूण 2 1+1
यस, एकूण 2 रस आता मात्र इथे आपण ऍड करूया. सर एकच रस ऍड करायची का नऊची? यस, ओके ओके. परंतु आता मात्र असेल पुढचा चेंडू फ्रीट. फ्रीट वरती प्रॉपरली कनेक्शन नाहीये. बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली, खेळायचं ऑन सोडल्यापर्यंत चेंडू चालला अगदी कव्हरला. रनआउटची संधी पुन्हा निर्माण झालेली आहे. दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि पुन्हा आता मात्र निर्णय सोपवला टीव्ही पंचांकडे. चला आता मात्र रनआउटसाठी या ठिकाणी टीव्ही पंचांकडे निर्णय सोपवलाय आणि फ्रीटवरती मात्र दृश्य आपण पाहतो आणि फलंदाज या ठिकाणी म्हणून आता मात्र मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी अजून एक धक्का लागत असताना टीम जय झोटिंग देऊ संघाला आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा आणि 23ला 3. सध्या आपण पाहतो ही परिस्थिती टीम जय झोटिंग देऊ संघाची. योगेश पाटील मी तर म्हणेन की अजून नाजूक स्थिती आहे, कारण की जर पहिला पण एका प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे, त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला किमान 40 आकडा पार करणं गरजेचं आहे. पण या प्रकारे प्रत्येक बॉलरने अप्रतिम बॉलिंग अटॅक केलं, अतिशय अप्रतिम सुपर हिट बॉलिंग अटॅक. नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर येतोय आकाश, एक मोठा ऑलराऊंडर या टीमचा. निश्चितपणे आकाश पाटील मित्र म्हणतो की पाठीचा कणा आहे. जय झोटिंग देऊ संघाचा आपण विचार केला तर नेहमीच त्याचा आपण खेळ पाहिला. जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये असतो तेव्हा तेव्हा संकट मोशिकाची भूमिका तो अनेक वेळा साकारत असतो आणि तो खेळ खऱ्या अर्थानं आज त्याला मात्र साकारावा लागेल, कारण संघ संकटामध्ये सापडलाय. फक्त 23 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यानंतर त्याला मिस फट कव्हर आणि ठेंबिवली. चला दोन्ही टीमला विनंती करतोय संघनायकांना येऊन थांबायचं आहे. RK बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये टॉस होणार आहे. शेवटचे 5 बॉलचा खेळातून शिल्लक आणि 5 बॉलमध्ये किती धावा जोडण्याचा प्रयत्न करतील ओमकार घोडे आणि आकाश. ओमकारच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले 7 रस, त्यांनी 2 चेंडू आतापर्यंत फेस केले. आकाश पाटील आता मात्र नुकताच मैदानाच्या आतमध्ये त्याची एंट्री आपण पाहिली, परंतु गोलंदाजी पवार लाजबाब. यस, कॅप्टनला आता मात्र कॅप्टन्सी खेळी करावी लागेल, कारण की संघ अडचणीत आहे. पुढचा बॉल चांगला बॉल होता, हार्ड बॅटिंग खेळायचा प्रयत्न, स्वतः बॉलर चेंडूवर जातोय, त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण. एका धावने टीमची धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 24. योगेश पाटील मित्र म्हणतो की अजून अप्रतिम बॉलिंग आहे, इथून मात्र येणाऱ्या बॉल किमान 3 मोठे फटके मारणं गरजेचं राहील. यस, मी तर म्हणतो की 2 जरी चांगले फटके आले ना पवार, 35-40 पर्यंत जरी मात्र इथे जाण्याचा प्रयत्न केला तर इथे एक चांगली फाईट बॅक करण्याची संधी निर्माण होऊ शकते टीम जय झोटिंग देरूंकडे आणि ती क्षमता ओमकार घोडेकडे आहे. मोठ्या फटक्यांसाठीच मात्र या खेळाडूला मात्र ओळखला जातोय. एक षटकार मात्र एक्झॅक्टली या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलाय आणि दुसरा येणार का? हो, आलाय, तो आलाय आणि फेकून दिला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खेळलाय पाहता पण KDK कडक 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 आलाय. मी तर एकच म्हणेन ओमकार बद्दल, पहिले जर पाहिलं पण पहिल्या सामन्यामध्ये लाखलू टीमला एकटाच नडलाय, आता मात्र मानकुळी टीमला एकटाच नडतोय. अप्रतिम फटका, वाह वाह. ज्या फटक्याची मात्र नित्यांत गरजू तो फटका मात्र शेवटच्या षटकाला मात्र आला. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. पुन्हा एकदा पुन्हा उडवलाय त्याच दिशेनं. ओमकार घोडे इज ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम सिक्सर. स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक हे
क्रिकेटचं वादळ सुटलंय लाखवी गावात हे क्रिकेटचं वादळ यस क्रिकेटचा वादळ पावते आणि एक वादळ पावते पण खेळपट्टीवर आहे. जो फटका खेळला नो लुक शॉट, अप्रतिम फटका, उंच उंच असा, लांब पल्ल्याचा अजून एक कडक आलंय आलंय षटकार. आता मात्र जी स्थिती नाजूक होती ती मात्र एका संभाजीनगर स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय. दोन बॉलवरती दोन धमाका केलाय बॅटर पाहतोय आपण. ओमकारच्या बॅटमधून दोन कडक फटके. वाह, काय बॅटिंग करतोय. तिसरा सिक्सर ओंकारच्या बॅटमधून. 4 बॉलचा तरी सामना केला. 3 सिक्सर, एक सिंगल, 19 धाबा त्याच्या बॅटमधून या ठिकाणी निघाल्या. आणि अजूनही मात्र 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. शेवटच्या सुरू होती की 35-40 पर्यंत जर हा संघ पोहोचला तर मॅचला मजा येऊ शकते. आणि आता मात्र त्या दिशेने मात्र जय जोटिंग धरून संघ वाटचाल करतोय. 2 चेंडू शिल्लक आणि त्या 2 मध्ये जर किमान एक अजूनही चांगला फटका इथे जर आला तर मात्र या ठिकाणी मॅच बनेगा पवार. यस खूप छान उल्लेख केला आपण. 2 मधून 1 जरी आला तर मात्र निश्चित जर पाहिलं आपण देवरुंग टीमची बॉलिंग अटॅक सुद्धा मजबूत आहे. संघर्ष करावा लागेल इथं मात्र निश्चित जेव्हा मानकुली संघ बॅटिंग करेल. पण इथं मात्र एकच बॅटर आलाय तो म्हणजे ओमकार नावाचा वादळ झकास बॅटिंग करताना. निश्चितपणे या पुढचा बॉल. ओ इथे कटरचा वापर केलाय, फिंगर रोल केलाय परंतु ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आणि फलंदाज एष्टीचित. यस ओमकार गोडी इकडे मात्र बाद झालाय आणि लागेल या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग संघाला हा चौथा धक्का. चला फलंदाज बाद होणार परंतु एक एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स आता मात्र ते ऍड केले जाणार. नवीन फलंदाज ऋतिक घोडे आलाय. 37 धाबा फलक्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सुरुवातीला पाहिलं तर 2 षटकामध्ये पूर्णपणे आपल्याला नॅन्सी 11 मानकुली संघाचा मात्र दबदबा पाहायला मिळाला होता. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 9 रन्स त्याने खर्च केला होता. परंतु तिसऱ्या षटकाचा खेळ पाहिला तर तिथून मात्र धावांचा वेग वाढला गेला. वैभव मालीने खर्च केला होता 12 आणि आतापर्यंत या ठिकाणी आपण रोहित थलेचा विचार केला तर 16 रन्स त्याने मात्र खर्च केले आहेत. आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं या ठिकाणी बाकी. बॅटर ऋतिक घोडे. नक्कीच आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. जुनांदुर्कीचे यंगेस्ट बिझनेसमॅन विकासजी पाटील, विके पाटील 46, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया मनपूर्वक स्वागत. धन्यवाद साहेब. शेवटचे 2 बॉल. किती धावांचा लक्ष आता मात्र या ठिकाणी समोर ठेवण्याचा प्रयत्न करतील जय जोटिंग धरून संघाचे फलंदाज. सामना करतोय ऋतिक आणि त्याने उडवला फटका हवेत खेळला. टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉट फाईल एकचा फिल्डर आय थिंक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी झेल ड्रॉप आणि 1 रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. जो संघ जिंकेल तो मात्र संघ थेट टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. शेवटचा बॉल. 38 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. याच्यानंतर पुढचा सामना टेंबिवली विपक्ष कवाड. मिसफोड कवाड आणि प्रिन्स मुव्हीज मितांश 11 जर्मन टेंबिवली संघ या 2 संघादरम्यान पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक. समोर आकाश पाटील पुन्हा कटरचा वापर केलाय परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाचा वाईटचा इशारा आणि ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघानं DRH ची मागणी केलेली आहे. ओव्हरस्टेप. चला आता मात्र सर्व काही चेक करूया. व्हाईट साठी सुद्धा मात्र DRS आहे आणि ऑफिशियल पंचांनी सुद्धा मात्र इथे ओव्हरस्टेप चेक करण्यासाठी आता मात्र निर्णय सोपवलाय. येस लक्ष्मणजी नांदुरकर आणि कालुराम गोराटकर टेंभुल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला इट्स फेअर बॉल. ओव्हरस्टेप पण नाहीये आणि वाईडही नाहीये. फेअर बॉल म्हणजे इथे
38 धावसंख्येवरती पहिला डाव संपन्न झालाय. जय झोटिंग देवरुंग संघाचा आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलं नॅन्सी 11. चौथा हिरवा मानकुली संघासमोर. याच दरम्यान काही मान्यवर या स्पर्धेची रजा घेत असताना आज या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा कोण होणार या स्पर्धेचा आणि 18व्या पर्वाचा विजेता याचं उत्तर तुम्हाला आज मध्यरात्री नक्कीच मिळणार आहे. आणि आपण पाहतोय की एकही क्षण असं नाही आहे की जेथे VIP डाईज आपल्याला मोकळं बघायला मिळालं. जेव्हापासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे तेव्हापासून मान्यवरांची मांदियाळी आणि खचाखच गर्दी आपल्याला या VIP मंचावरती बघायला मिळालेली आहे. आपण काही सन्मान देखील या ठिकाणी संपन्न करणार आहोत. स्पर्धेचे जनक शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या नावानं ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे, सुधीरजी घागत सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीचे अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. राजेंद्र पाटील साहेबांच्या शुभास्या सन्मान. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक. लक्ष द्या ऑफिशियल पंच, जोपर्यंत तुम्हाला इशारा येत नाही तोपर्यंत सामना आपण सुरू करायचा नाहीये. धन्यवाद सर, आपण आला. त्यानंतर विचार केला तर सुधीर घागत सर पद्मश्री अण्णासाहेब जाधव महाविद्यालयाचे मुख्याध्यापक देखील आहेत. त्यानंतर दुर्जनजी भोईर सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीचे कोषाध्यक्ष तथा अंजूर हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि दुर्जन भोईर सरांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. राजेंद्र पाटील सरांच्या शुभासे सर्व सन्मान येथे संपन्न करतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं स्वागत आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर गोसावी साहेब तज्ज्ञ संचालक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर दिनकरजी नाईक साहेब मुख्याध्यापक खांबाळा विभाग हायस्कूल खांबाळाचे, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दिनकरजी नाईक सर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खांबाळा विभाग हायस्कूल खांबाळाचे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हे सर्व स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर संजयजी पाटील साहेब माजी सरपंच वळपाडा, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संजयजी पाटील साहेब माजी सरपंच वळपाडा, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. रुपेशजी म्हात्रे भिवंडी पूर्वचे माजी आमदार, त्यांचे मेवणे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी, त्यांचे भाऊजे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. संजयजी पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. ज्ञानेश्वर गोसावी साहेब तज्ज्ञ संचालक, गोसावी सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तज्ज्ञ संचालक आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. राजेंद्र पाटील सरांच्या शुभासे सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर सुधाकर नांदुरकर समाजसेवक टेंभोली यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सुधाकर नांदुरकर समाजसेवक टेंभोली, त्यांना देखील आपण सन्मानित करतोय. काही क्षणातच डावालाही सुरुवात आपण करणार आहोत, जेथे मानकोलीच्या विपक्षामध्ये देवरुंग अशी लढत सुरू आहे आणि जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणारा संघ पाहायला मिळेल.
सुधाकरजी नांदुरकर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर लक्ष्मण नांदुरकर यांना देखील सन्मानित केलं जाईल. टेंभोली लक्ष्मण नांदुरकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर काळूराम गोराटकर टेंभोली यांचा देखील सन्मान केला जाईल. आणि आता लगेचच वळूया आपण समालोचन कक्षामध्ये. नाव बॅक टू येस, एकच मिनिट पंच, एकच मिनिट आपण या ठिकाणी काही सन्मान संपन्न करतोय. काळूरामजी गोराटकर यांना देखील येथे सन्मानित केला जात आहे. आज या स्पर्धेची अंतिम रात्र, महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळतोय. आणि जरूर आपण या ठिकाणी आता थोडक्यात सरांना विनंती करूया, सुधीरजी घागस सरांना, की या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं. मागच्या 18 वर्षांपूर्वीपासून सर ही स्पर्धा सातत्याने राजेंद्र सर आयोजित करतात आणि खूप चांगला प्रतिसाद या विभागामध्ये या स्पर्धेला मिळतोय. जरूर तुम्हाला विनंती असेल की आपण येथे मनोगत व्यक्त करावं. खरं तर ही भाषणाची वेळ नाही आहे, परंतु आमचे मित्रवर्य राजूदादा रघुनाथ पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ अविरतपणे गेली 18 वर्षे हा जो काही यज्ञ आरंभिलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. हे एक शिवधनुष्य आहे, ते पेलणे खूप अवघड आहे. आणि राजूदादांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. राजूदादा कुठेही झुकत नाहीत आणि ते आणि त्यांचा सर्व सवंगडी मिळून हा एवढा मोठा डोलारा सांभाळत आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. अभिमान वाटण्याची गोष्ट अशी की राजूदादा हे आमच्या विद्यासेवक पतपिढीचे सदस्य आहेत आणि विद्यासेवक पतपिढी अशा शिक्षकांच्या कार्याला प्रेरणा देते, शिक्षकेतरांच्या कार्याला प्रेरणा देते. परंतु तरीही आज तागायत राजूदादांनी कधीही विद्यासेवक पतपिढीकडून मला या स्पर्धांसाठी देणगी द्यावी असा कधी शब्द टाकलेला नाही आणि ही खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज त्यांच्या पाठीशी अनेक जण जरी असले, गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आणि प्रेम मूवीज यांच्या संयुक्त विद्यमाने हा 6 दिवसांचा जंगी सामना या ठिकाणी टुर्नामेंट्स आपण पाहत आहोत. आमचे कोषाध्यक्ष पण आज या ठिकाणी उपस्थित आहेत, दुर्जन भोईर सर. आमचे तज्ज्ञ संचालक ज्ञानेश्वर गोसावी सर आहेत आणि आमचे सभासद आणि मुख्याध्यापक दिनकर नाईक सर आहेत. या सर्वांनी आज ठरवलं की राजूदादा मागत नाही म्हणून काय झालं, आपण तर दिलं पाहिजे. आणि म्हणून विद्यासेवक पतपिढीच्या वतीने फुल न फुलाची पाकळी, खरं तर हा एवढा सगळा खर्च बघितल्यानंतर आमची देणगी ही अत्यंत नगण्य आहे. परंतु दुर्जनदादा यांच्या घोषणेनुसार या ठिकाणी 10,000 रुपयाची देणगी आम्ही या टुर्नामेंटसाठी देत आहोत. त्याचा राजूदादांनी स्वाभिमानाने स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. आणि सर्व खेळाडूंना, आज अंतिम सामन्याचा दिवस आहे, या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि राजूदादांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि जरूर मागच्या 18 वर्षांपासून हे कार्य अविरतपणे त्यांच्या वतीनं सुरू आहे. त्यांच्या वडिलांच्या नावानं, शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ बाबांच्या नावानं ही स्पर्धा ते भरवत आलेले आहेत आणि खूप चांगला त्यांना सपोर्ट मिळतोय, प्रेम मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी या विभागातील तरुणांच्या भविष्याकरिता ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं भरपूर त्याग केला आणि स्वतः सर्वस्वपणे लढले आणि आज खऱ्या अर्थाने या विभागातील अनेक तरुण ज्यांचं भविष्य उज्ज्वल झालं आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणूया किंवा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा ते आयोजित करतात. याच दरम्यान शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका फशीताई पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि सोबतच भावना धमने मॅडम तालुका सचिव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आणि सोबतच परवीन खान मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. छाया माळी उपतालुका संघटिका त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये फशीताई पाटील, भावना धमने मॅडम आणि सोबतच आपण पाहतोय छाया माळी मॅडम आणि परवीन खान मॅडम, या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि सोबतच आपण पाहतोय भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय अंकुश रघुनाथ पाटील
यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सोबतच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरासाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, आदरणीय संजयजी वारगडे यांचं देखील आगमन होतोय. शेखरजी भोईर आपलेही स्वागत, मच्छिंद्र केने आपलेही स्वागत. नाउ बॅक टू कम बॉक्स. धन्यवाद समीर. तर चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. वैभव माले आणि सौरभची जोडी सध्या आपण पाहतो आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची मोठी एज आणि चेंडू चालला होता एक्झॅक्टली या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेनं. फटाकाची आतिषबाजी आपण पाहतोय. मान्यवरांची मागे आली पूर्णपणे व्यासपीठ आता मात्र अगदी फुलांसारखा फुलून गेलाय पाहुण्यांना आणि मात्र पहिल्या चेंडूवरती इथे डाबाला सुरुवात केली वैभवनं. 39 धावांचं लक्ष समोर आहे. आकाश पाटील पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल रन्स. धावसंख्या पवार आपण पाहिली तर मोठी नाही छोटी नाही, परंतु लढण्यापुरती चांगली आहे. यस बरोबर उल्लेख केला आपण, कारण की जास्त पण नाही आहे कम पण नाही आहे, पण जो धावा आहे फाईट करण्यासाठी त्या धावा धावपलकावर आपण पाहतोय. पुढचा बॉल आकाश मारा करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळेस पत्र सफल झाला होता पण अचूक टप्प्यावरचा बॉल, परत एकदा चांगला बॉल आणि निश्चित असे संकेत मिळत आहेत योगी पाटील की सामना एक रंगतदार होईल. ज्या प्रकारे 2 बॉल हाताळले आकाश यांनी. हो आणि गोलंदाजी अटॅक चांगला आहे. जय जोटिंग धरून सकत आपण विचार केला तर गोलंदाजी अटॅक चांगला आणि हा चेंडू पहा पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिलाय आणि पहिल्याच बॉलवरती सौरभ मालीला मात्र या ठिकाणी आकाशनं बीट केलाय. पॉवर प्ले फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. जर पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी झाली तर मात्र इथे सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे. पुढचा बॉल हो लो फुटात बॉल टर्न केला, फक्त दिशा दाखवली, स्वीप केलाय परंतु स्क्वेअर लेगकडे फिल्डर ललेश पाटील द फायटर मॅन ऑफ देवरुंग चांगली फिल्डिंग करतोय, परंतु 2 धावा मात्र वाचू शकला नाहीये. 2 रन्स तिकडे पूर्ण झाले आणि या दुहेरीच्या अनुषंगाने 3 धाव फलकावरती. यस योगेश, या बॉलवरती जर पाहिला पण चांगला खेळ पाहिला पण एका चांगला फटका त्यानंतर मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण किमान आपल्या टीमसाठी धाव वाचवल्या गेल्या आणि हा सामना निश्चित एकतर्फी होणार नाही यात कुठली शंका नाही आहे. म्हणजे तिलभर शंका नाही आहे की हा सामना एकतर्फी होईल. हो आणि आता मात्र पाहू शकाल ओव्हरपिच बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय वारिश मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा आणि षटकार. दरम्यान ज्या विभागाला देवरुंग गाव बिलॉंग करतो त्याच विभागातील मान्यवर मंडळी आपल्याला इथे पाहायला मिळते. नेहमीच जेव्हा जेव्हा ही स्पर्धा आपण कव्हरेज करतो तेव्हा तेव्हा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटिका फशीताई पाटील मॅडम आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात. विकी पाटील यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या समेत तालुका सचिव भावना धवणे मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपतालुका संघटिका परवीनजी खान मॅडम आणि उपतालुका संघटिका छायाताई माळी यांचा आम्ही पुण्यच्छा त्या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. काय क्लास फटका खेळला आपण पाहतोय. पण मी उल्लेख केला होता की सामना एकतर्फी होणार नाहीये, पण त्याचबरोबर आलं या बॉलवरती अप्रतिम फटका. एक शक्तिमान फटका म्हटलं तर वावगट ठरणार नव्हती. पूर्ण शक्ती त्या फटक्यामध्ये पाहिली आपण योगेश पाटील. आय थिंक प्रेक्षकांनी ऐवजेल घेतलाय का? चला ऐवजेसाठी एवन जोडी संजयजी बारगडे आणि कैलाजी पाटील यांच्या शेलार यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि त्याचप्रमाणे प्रणवजी पाटील आणि प्रतिमेजी पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एका ऐवजेलसाठी तब्बल 400चं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. इथे मात्र चांगला पलट वार केलाय, थोडंसं फ्लॅट देण्याचा प्रयत्न, पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूमध्ये थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहिलं आणि बेट केला सौरभला. यस खूप छान उल्लेख केला आपण. गतीमध्ये परिवर्तन होता. यावेळेस पात्र अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट नाहीये, झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. मिडविकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण, पण चांगलं तालमेल पाहतोय आपण. 2 धावा कंप्लीट. मी तर म्हणेन की अशा स्थितीमध्ये चौटाई राजपोर्ट मानकुली टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे. जर पहिला आपण योगेश पाटील धाबा चांगला येतात पवार, कारण सुरुवात आकाश पाटीलने चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु या सर्व षटकाचा जो विश्लेषण जो आहे ना तो षटकानं मात्र पूर्णपणे इथे खराब केलाय आणि आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 28ची गरज. यस 18 बॉल 28चं समीकरण आहे पाहतोय आपण. सामना इथून मात्र या षटकामध्ये कुठल्या टीमकडे जाईल. प्रत्येक षटकामध्ये सामना निश्चित रंगतदार पाहायला मिळेल की नाही, की मात्र एकतर्फी सामना इथून मात्र पाहायला मिळेल. दमदार सुरुवात पाहतोय आपण सध्या तरी मानकुली टीमची. दोन्ही सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पॅक करावं पाहतोय आपण. पूर्णपणे खचाखच भरलेला क्रीडांगण आणि अप्रतिम सलग पाहतोय आपण 18वा पर्व. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 हा भव्य दिवस देखणं आयोजन आणि या स्पर्धेचा आजचा हा शेवटचे क्षण आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना इथून मात्र लयलेशाला मात्र कमबॅक करावं लागेल. इथून जर पाहिलं आपण देवरुंग टीमला जर सामना जिंकायचा असेल योगेश पाटील, इथून मात्र तुम्हाला विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे.
आणि तो विकेट टेकर राहिला या पूर्ण सीझनमध्ये ललेश पाटील. तेवढंच खरं आहे. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील साठी पंचांची स्वीकृती फिंगर अप. चर्चा सुरू होती की ललेश पाटील पूर्ण सीझन मध्ये विकेट टेकर राहिलाय आणि ज्या विकेटच्या शोधात होते देवरुंगवाले आणि तो मात्र इथे विकेट प्राप्त केलाय वैभव मालीचा. मोठी विकेट्स. हा बरोबर सांगितलं आपण. मोठी विकेट पाहतोय आपण. आवश्यकता होती का? पण क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाहीये. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा नदीचा पाहिला आपण की खाली मान करून मात्र आता परतीचा प्रवास करताना खराब बॉलवरती विकेट बहाल केलंय. ललेश विकेट टेकर बॉलर यांनी सिद्ध केले माझ्या टीमचा मी ट्रम्प कार्ड ऑफ बॉलर का आहे. पवार आपण जर ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर आय थिंक चेंडू तर खराब होताच, परंतु वैभवनं जाणून बुजून तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे पाहिली आपण बॅटची हलकीशी एज पाहिली आणि मात्र एस्टाच्या पाठीमागे मग विजय केण्यासाठी मात्र ते समीकरण सोपं राहिलं आणि त्याने मात्र तो झेल त्या ठिकाणी पूर्णपणे कलेक्शन केलाय. 11-1 न्यू बॅटर विनीत माली याला या फलंदाजाने या खेळाडूंना मात्र ही स्पर्धा गाजवलेली आहे. विथ द बॅट असेल विथ द बॉल असेल चांगल्या प्रमाणात खेळ त्याने साकारला. परंतु आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कशाप्रमाणे तो खेळ साकारणार याकडे संपूर्ण आता मात्र मंचाबाई गुलवीची नजर असेल. सर्व मानकुलीकरांच्या नजरा मात्र या खेळाडूवरती असतील. पहा क्लास पाहायला मिळतो. असं वाटतं की धगावटमधून फलंदाज सेट होऊन आला ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती प्रॉपरली बदल केलाय. यस एवढाच कमी महान नाही बनलाय. कारण की पाहतोय आपण वैभव माळीचा विकेट गेल्यानंतर मात्र जबाबदारी विनीतकडे आली आहे. कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे परिस्थिती आढावा घेऊन तो बॅटिंग करणार. या बॉलवरती पहिलाच बॉल खेळताना मात्र एक चांगला फटका पाहिला आपण छोट्या बॅटचा वापर केला होता आणि त्यावर मात्र एक सिंगल कंप्लीट केली आहे. मिसफोर्ड कवाड संघ आणि टेंबिवली कॅप्टन आपण येऊन थांबायचं प्लीज, कारण या ओव्हर नंतर टॉस होणार आहे. पुढचा बॉल हो फटका हवेत थेललाय. गॅप मध्ये चाललं वारिश लॉंग ऑनच्या बाहेर. 1 बाउन्स. धावा मिळतील 4. पण या सामन्यात असं वाटते की योगेश पाटील की ज्या प्रकारे सौरभ बॅटिंग करतोय वाह 2 सामन्यात संधीचं सोनं करता आलं नाही. पण जेव्हा टीमला आवश्यकता आहे मोठ्या सामन्यामध्ये सौरभ अप्रतिम बॅटिंग करतोय. काय क्लास फटका गॅप शोधून काढलाय. चेंडू सीमारेषा पार आलाय. हा दमदार चौकार. फार मोठा गॅप होता मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये आणि तोच गॅप शोधला या ठिकाणी सौरभ मालीनं आणि चौकार शोधलाय आपल्या संघासाठी. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 39 धावांचं लक्ष समोर. 23ची अजूनही गरज आहे. इथे मात्र अजून एखादी विकेट्स ललेश पाटील आपल्या संघाला प्राप्त करून देणार का. परंतु इकडे चांगला ड्राईव्ह केला. अगदी या पॉईंटला बेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर पाहू शकाल पाठवर जात असताना मात्र चेंडू फील करतोय. तो परत एकच रन्स मात्र इथे 8 केले जाणार. 17 धावा फलकावरती. सौरभच्या बॅटमधून पाहिल्या 15 रन्स. आतापर्यंत 7 चेंडू त्याने फेस केला. विनीतने 1 चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून 1 रन्स पाहिली आणि ललितचा आपण जर खेळ पाहिलं तर आत्तापर्यंत 4 लिगल बॉलमध्ये त्याने आत्तापर्यंत 6 खर्च केल्या आणि त्यामध्ये एक सफलता. यस कमबॅक करून देताना पाहतोय आपण. पुढचा बॉल ललेशांचा राईट हॅमर द विकेट. याच पात्र अतिशय क्लास फटका हवेत आहे पण इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार आलाय. हा लकी चौकार. फ्लॅट फटका होता. स्वीप केलाय. पाहू शकाल एक गुडघा वाकवला. त्याच्यावरती वजन ट्रान्सफर केलं आणि त्याच्यानंतर कठीण झेल होता ओमकार गोडेसाठी. या परंतु प्रयत्न चांगले राहिले होते. 100% कमेंट्स म्हणू शकतो आणि चेंडू सरळ गावदी स्फोट लाकिवली प्रेक्षक स्टँडच्या समोर जाऊन लँडिंग झाला. 4 धाबासाठी चौकार. या धाबा कुठेतरी रोखाव्या लागतील. जर अशाप्रमाणे धाबा वेगाने जर येत राहिल्या तर मात्र इथून देवरुख संघ मात्र बागफुटला जाऊ शकतोय. 21 धाबा आतापर्यंत लागलेल्या आहेत आणि विजयासाठी अजूनही 18 धाब्यांची गरज आहे. येणारी अजूनही 13 चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. 13 चेंडू शिल्लक. 18 धाब्यांची गरज. 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नॅन्सी 11 चौटायरवा मानकुली संघ सध्या बॅटिंग करतोय. खराब चेंडू होता. अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती हुक केलाय आणि पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त बारीक विनीत मालीच्या बॅटमधून हा स्ट्रोक आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा फलकावरती आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज. थोडंसं आपण ब्रेक घेऊया कारण व्यासपीठावरती भरपूर संख्येने मान्यवर आहेत. पुन्हा जाऊया आपण समीर ठाकरे यांच्याकडे. नक्कीच आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये गजेंद्रभाऊ गुळवी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नक्कीच वशिताई पाटील यांचा बॅनर देखील सध्या ऑन स्क्रीन दाखवला जातोय. परंतु गजेंद्र भाऊंचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत.
नेहमी समाज सेवेसाठी आपण बघतोय भादवड टेमघरपाडा या विभागामध्ये त्यांचं कार्य आपल्याला बघायला मिळतं आणि एक मोठी स्पर्धा देखील त्यांच्या वतीनं गतवर्षी आयोजित करण्यात आली होती. नक्कीच शिव वाहतूक सेना भिवंडी तालुका अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख देखील ते आहेत, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये देखील ते सक्रिय आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. गजेंद्रभाऊ गुळवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. राजेंद्र पाटील सरांच्या शुभास्ते हे सर्व सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तदनंतर टेंबवलीमधून शैलेश जी गोराटकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. त्यांनाही शैलेश गोराटकर यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांनी तन्मय मालावकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गजेंद्र भाऊंच्या अगदी जवळचे सहकारी आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तन्मय मालावकर यांना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तन्मय मालावकर यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर कुशल गुळवी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. कुशल गुळवी यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. राजेंद्र पाटील सरांच्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. कुशलजी गुळवी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत सन्मानित. त्यानंतर सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच प्रतीक गोरे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ते कालच येथे खेळून देखील गेलेले आहेत जयदुर्गा टेमघरपाडा टीम कडून. आदरणीय प्रतीकजी गोरे यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. आणि दरम्यान आपण पाहतोय की या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. दयाराम पाटील साहेब उपविभाग प्रमुख वळ त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय आणि त्यांचंही करूया आपण शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सोबतच अनिल सुरेश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि सोबतच आमचे स्पॉन्सर नरेनभाई गोराटकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना सुरू करतोय. धन्यवाद. धन्यवाद समीर ठाकरे. तर तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज विजय केने. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये फक्त या ठिकाणी 12 धाब्यांची गरज आहे. असं वाटतं की एकतर्फा सामना होतो की काय, ज्या अनुषंगाने मात्र सौरभ आणि विनीत मात्र खेळ साकारलाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या स्पर्धेचा आपण विचार केला तर मात्र 12 चेंडूमध्ये 14 धाबा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत, तरी ते 12 का होऊ शकत नाहीत. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. या स्पर्धेमध्ये सर्व काही घडलेलं आहे, पण इथून मात्र थोडंसं कठीण आवड आहे, कारण की योगेश पाटील जर पाहिला आपण 2 चांगले बॅटर खेळपट्टीवर आहे. आता मात्र सेट झाले तर टेनिस बोलताना फुटबॉल दिसतो, ज्या प्रकारे बॅटिंग करतायत. हो, निश्चितपणे फुटबॉल दिसत असेल, परंतु समोर विजय केने आहे, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम आमने लोणार क्रिकेट. पहिला बॉल तरी टाकला डॉट, परंतु त्याच्यावरती ऑन साइडला दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय. फुल अँड सक्सेसफुल. आला मॅसिव्ह हिट, सिक्सर. छोटा बम बडा धमाका. मानकोली गावाचा हा स्टार लिटिल मास्टर पाहतोय आपण. धनाजी गोराटकर टेंभोली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. वेलकम. चांगला स्ट्रोक पहिला आपण सौरभच्या बॅटमधून, आणि चांगली इनिंग त्याची आतापर्यंत पाहतोय. 9 चेंडूमध्ये 21 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि या षटकाराच्या साह्याने आता मात्र पाहिलं तर अगदी विजयाकडे अग्रक्रमण करत असताना टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोली संघ.
पुन्हा मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक्झॅक्टली असं वाटतं की चेंडू बॉडीला ब्रश झाला आहे आणि हलकीशी बॅटची कडा होती. एक रस मात्र या ठिकाणी ॲड केली जाणार 34 आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. निश्चित योगी पाटील आता असं म्हटलं तर वागोट नाही, पूर्णपणे एकतर्फी सामना पाहतोय आपण. ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन, चांगला बॉल, चांगला सन्मान दिलाय, मनगटी फटका फक्त टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण. विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात, माहित आहे बॅटरला क्षेत्ररक्षक दूर आहेत, तिथपर्यंत आम्ही सहज 2 धावा कंप्लीट करू शकतोय आणि चांगलं तालमेल पाहिला आपण. नाही ज्याप्रमाणे आपण बॉडी लँग्वेज पाहतोय जय जोडून देवरुंग संघाची निगेटिव्ह आहे, सोडून दिला हा सामना असंच म्हणावं लागेल. कारण बलवंतला आपण पाहिलं ज्याप्रमाणे त्यांनी हा चेंडू फील करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. इथे मात्र धाव रन पूर्ण केली होती 2 आणि मॅच फिनिश. वॉट शॉट, चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या बाहेर जात असताना जय जोटिंग देवरुंग. सो हार्ड लक टीम देवरुंग अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. नॅन्सी 11 चौटायरबा मानकोली आणि हा दुसरा संघ ठरला आहे टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर आपण गोलंदाज विकेट टेकर राहिले नव्हते, परंतु धाबांचा पाठला करत असताना आय थिंक 22 धाबांची तुपाडी केली साकारली. फक्त 10 चेंडूचा सामना केला आणि तो खेळाडू आहे सौरभ माली, द प्लेअर ऑफ द मॅच. आणि दरम्यान आपण पाहतो की गजू भाऊ देखील या स्पर्धेतून रजा घेत असताना, भाऊ आपण आला त्या स्पर्धेचा आनंद वाढवला त्याबद्दल आपले शतशः आभार. सोबतच ओमकार दिनकर पाटील ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेमध्ये, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि ते पुन्हा फायनलसाठी येतीलच यातील मात्र शंका नाही.